पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विकास कामांना गती मिळत आहे। त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे 25 लाख रुपयांच्या निधीमधून मालडुंगे येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्र बांधण्यात येणार आहे। या कामांचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले। राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत मालडुंगे येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्र बांधण्यात येणार आहेत। या विकास कामांच्या शुभारंभावेळी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या 5% राखीव निधीमधून 2000 रुपयांचा धनादेश दिव्यांग बांधवांना देण्यात आला। यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, सरपंच सीताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, राजेश भोईर, उषा वारगडा, अर्जुन कांबडी, गणेश शेल, विकास भगत, गणपत वारगडा, धर्मा पारदी, सुनील वारगडा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आज आम्ही जर कोणाला सांगायला गेलो का मालडुंग्यापर्यंत सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता गेला आहे तर जो येत नाही इकडं तो खरं मानत नाही। परंतु हे शक्य आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या, रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा एवढा मोठा 7-8 किलोमीटरचा रस्ता या ठिकाणी कॉन्क्रीटकरण झालेला आहे। मग सरपंचांनी सांगितलं का कोंडीच्या वाडीचा ब्रिज कित्येक वर्ष रखडला होता, आपल्याकडून पण 2-3 वर्ष रखडला होता। म्हणजे आपण सर्व काँग्रेसवाल्यावर ढकलून शकवल्यावर नाही राहत, आपल्याकडून 2-3 वर्षामध्येच थोडा प्रॉब्लेम झाला आणि तो रखडला होता। पण तो चांगला, अतिशय चांगला ब्रिज त्या ठिकाणी, चांगला रस्ता आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। खरोखर सर्व मला वाटतं आता काही जास्त कामं आली नसतील आपल्याकडे, बहुतेक धोधानीला राहणारच, ती काही कधी कमी होणार नाही। त्याच्यामुळं बरोबर आहे ना, त्यामुळं आपल्याकडे काय जी कामं असतील सर्वांगीण विकास आपण आदिवासी लोकांचा करण्याच्या दृष्टिकोनातनं आपले आमदार सतत झटत असतात। आणि म्हणून आपण सुद्धा आपलं राज्य कसं येईल, आपला माणूस कसा निवडून येईल, आपल्याला सरपंच नसला निवडून आला, तुम्ही निवडून नसता दिला तर आज एवढी कामं 100% नसती झाली। मग आम्हीच लगेच बोललो असं, अरे तो का आपला सरपंच आहे का। हा विषय कधी ना कधी येतो, म्हणून आपला पंचायत समितीवर पण आपला पाहिजे, जिल्हा परिषद आपला, सरपंच आपला, सदस्य आपल्या पक्षाचा असला पाहिजे, तर आपली कामं चांगल्या पद्धतीची होतात। आणि म्हणून आपण सर्वजण भाजपला मानणारे, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना मानणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत। आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानत असताना, जास्तीत जास्त समाजोपयोगीची काही कामं आडली असतील ती तुम्ही, आपण जलजीवनचं पण काम बहुतेक तुमचं झालं ना, आता काय अडचण गणपतची असते का, आमच्याच वॉर्डाचा फक्त विषय राहिलेला आहे एकच झालं। तर अशा पण कुठली निधी आपल्याकडे आणली नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निधी आपल्याकडं या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो। की भरपूर वर्ष आम्ही काही झोपडीसारखे आम्ही या ऑफिसमध्ये दिवस काढायचो, पण आता तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली ज्या आम्हाला आज निधी लाभलेले आहे त्या निधीच्या जोरावर आज या ठिकाणी आपण भूमिपूजन केलेलं आहे। साहेब खरोखरच सांगतोय, तुम्ही या ठिकाणी आले आणि या कार्यक्रमात तुम्ही तुमच्या शुभ हस्ते जो कार्यक्रमाचा उद्घाटन झाला आणि हा काम लवकरात लवकर तुमच्या मार्गदर्शनाखाली कसं करता येईल हे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असा लाभलेला आहे का जेव्हापासून मी बसलोय तेव्हापासून संजय शेठ असतील, अरुण शेठ भगत असतील, भूपेंद्र दादा असतील, राजेश शेठ भोईर असेल, सुनील पाटील असेल, या विभागातले जेवढे लोकांचं जे सहकार्य आहे, मी सरपंच म्हणून एक शासन दरबार पाठपुरावा करतो, पण त्या पाठपुरावा करायसाठी जे तुमचं सहकार्य लागतं, जिथे कुठे जर आपल्याला अडथळा येत असेल तर तातडीने हे फाईल पुढे का जात नाही किंवा ते काम पुढे का होत नाही, तर हे तुमचं जे संभाषण आहे किंवा मार्गदर्शन आहे तर तो खूप मला असं लाभलेलं आहे। या ठिकाणी तसं म्हणायला गेला ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे हद्दीमध्ये आज ही कामाचा जो जोर चालले आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आणि त्या माध्यमातून कामाचा वेग असा झालेला आहे का येत्या ज्या निवडणुकीच्या टायमाला जे काही गोष्टी होणार आहेत आपण त्या कामं करतोच, जे कोणची गोष्ट होत नाही ती आपण केलेली आहे। आज तुम्हाला सांगतो कोंडीच्या वाडीच्या ब्रिज रस्त्याचा प्रॉब्लेम होता, भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आजपर्यंत कुठलाही कधी काम झालेलं नाही, पण तो एकमेव करणारा फक्त भारतीय जनता पार्टीचे आमदार ते आहे प्रशांत ठाकूर साहेब। यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण
मोठमोठाले प्रोजेक्ट होते. कोंडीच्या वाडीचा ब्रिज झाला, रस्ता झाला, वाघाची वाडीचा रस्ता झाला, धोदानीचा रस्ता झाला, त्या चिंचवाडीचा करतोय, कुंभलटेकडीचा रस्त्याचं काम चालू होणार आहे. हे एवढं मोठाले प्रोजेक्ट आज परत आपल्या माध्यमातून जे झालेले आहेत. म्हणून साहेब तुम्ही या ठिकाणी आले, तुमचा खूप खूप मी धन्यवाद मानतोय.